आमचा खास कार्यक्रम आनंदवन प्रयोगवन. सबके लिए खुला है मंदिर हमारा. शिकवणच मुळात आनंदवनात अशी होती की मातीशी नातं जोडा, श्रमाशी नातं जोडा, कामाशी नातं जोडा. श्रमही है श्रीराम हमारा. नाही म्हणजे कोणी पोरगी देवाला नाही पाहत, अरे त्याच्या बापाले असं आहे म्हणतात, पोरी नाही मागायला पाहत. त्याच्यासाठी आम्हाला इकडे टोळलं पूर्ण राहावं लागतं. बाबा आमटेंचं मिशन होतं की आनंदवन संपवणं, त्याला आनंदवन बंद करणं, आनंदवनासारख्या संस्थांची समाजामध्ये गरज नको. पण ही माणसं जेव्हा विस्थापित होऊन इथे येतात ते शौकाने इथे आलेली नाहीत. साधारण 71 साली म्हणा आपण काम सुरू केलं. त्यावेळेला इथे रस्ते नव्हते, झाडं नव्हती, वीज थोड्या प्रमाणात होती, पण पाण्याचा तुटवडा होता. पाणी बाबा आमटेंनी बऱ्याच विहिरी हाताने कुष्ठरोग्यांच्या मार्फत खोदलेल्या होत्या, पण पाणी नव्हतं त्याला. त्यामुळे पाऊल टाकल्याबरोबर कळायचंच की इथे शेती हाच मुख्य उद्योग आहे. आणि त्याचं मुख्य कारण असं होतं की बाबांना 3 वेळा पेशंटना पोटभर अन्न देणं ही पहिली प्रायोरिटी त्यांची होती. दवाखाना चालूच होता तर 2 वेळा वर्षातून कपडा द्यायचा आणि 3 वेळा जेवण द्यायचं आणि औषधाशिवाय. आज इथं 3 प्रकारची जमीन वाटप झालेली आहे. कारण की पाणी इकडे 4 किलोमीटरवर दूर आहे आनंदवनपासून, आणि इथून पाईपलाईन टाकून इथे बोरिंग करून पाण्याचा शोध लागला की इथं पाणी भरपूर आहे. तर तलाव आम्ही केले, श्रमदानातून त्यानंतर तलाव केले. जवळपास 9 तलाव आनंदवनात केलेले आहे की पाणी जिरवा, पाणी साठवा, पाणी जिरवा ह्या योजनेखाली प्रत्येक नाला अडवला, पाणी स्टोअर केलं आणि इथे बोरिंग करून पाईपलाईन टाकून पाणी जवळपास आनंदवनाच्या शेवटच्या टोकापर्यंत पाणी नेलं. पूर्ण पाणीमय. डॉक्टर विकास इथं आल्यानंतर आनंदवन खरं पाणीमय झालं. त्यामुळे तर पाणी हा प्रश्न आम्हाला तरी उरलेला नाही. फक्त आता लोकांना आणखीन सांगावं लागतं की पाणी आहे म्हणून ते वाया घालवायचं नाही. आम्हाला आता मत्स्यशेती करता येते, तो आमचा ॲडिशनल उत्पन्नाचा सोर्स आला. त्यांच्या तब्येतीची सर्व म्हणजे सांभाळूनच त्यांना काम कसं देता येईल, त्यांच्या लायक कोण आहे, चौकीदार जे काही करू शकत नाही ते चौकीदारीवर राहतात, कोणी बैल राखतात, कोणी शेतीत करतात. म्हणजे त्यांच्या तब्येतीनुसार कोणाला रिॲक्शन्स असतात, कोणाला जखमा असतात, तसेच पाहूनच काम दिले जाते. आणि त्यांचं त्याच्यात मन गुंतून राहावं हा असा दृष्टिकोन आहे. फक्त आमच्याकडे दारू, गुटखा, पानठेला, रॉकेल, साखर ह्या काही गोष्टी जर सोडल्या तर सगळ्या गोष्टी निर्माण करण्याचं हे ठिकाण. आज एक ग्रामपंचायत आहे. मला सांगायला आनंद वाटतं की मी या ग्रामपंचायतचा उपसरपंचसुद्धा आहे. परंतु या गावामध्ये अजूनही आम्ही पानठेला नाही येऊ दिला किंवा दारूचं दुकान नाही येऊ दिलं. त्याचं कारण काय? या गावामध्ये पुतळा नाही, मंदिर नाही, पण पाणी आहे, रस्ते आहे, हॉस्पिटल आहे, सर्वांची सोय आहे. आम्ही सर्व करू शकतो हा आत्मविश्वास या भूमीने आम्हाला दिला.
आनंदवनातल्या प्रत्येक उद्योगाची एक गोष्ट आहे, कादंबरीसारखी. त्याचा प्रवासही भन्नाट आहे. गजानन वसू नावाच्या अवलियानं इथली डेअरी उभी केली, ती सुद्धा विदर्भात सर्वात महागडं दूध विकणारी. तर ही 10 वर्षाच्या आधीची कल्पना होती आणि भाऊचं म्हणणं कसं असते की बाबा स्वप्न पाहायला काही पैसे लागत नाही. त्याच्यानंतर पहिल्या वर्षात माझ्याकडे 35 लिटर दूध होतं मी ज्यावेळेस आलो तेव्हा, आणि त्याच्यानंतर ते 400 ते 500 लिटरवर गेले. आता त्यावेळेस लोक दूध घ्यायला कोणी तयार नव्हते, कारण की लोकांचा समज जो होता महारोग्याबद्दलचा की बा लेप्रेसी पेशंट दूध काढतात किंवा लेप्रेसी पेशंट दुधाचं हे करतात, त्याच्यामुळं लोकांचा कल नव्हता इकडे. मग आता दूध उत्पादन वाढत गेल्यानंतर जनावर वाढल्यानंतर मग ग्रामीण भागातून जो लोकांना रोजगार मिळायला पाहिजे होता, त्या आजूबाजूच्या खेड्यातले लोक मग आम्ही काही बोलावले दूध काढणारे, काही सफाई करणारे, मग त्या लोकांची मदत झाली. आणि त्याच्यानंतर मग आम्ही पहिल्या वर्षी आमचा टार्गेट झाला 35 लाखाचा, आणि मग त्याच्यानंतर दुसऱ्या वर्षीचा टार्गेट आमचा झाला 85 लाखाचा टर्नओव्हर. आता या वर्षातला जो माझा टर्नओव्हर आहे तो जवळपास 1,52 लाखाचा आहे. आणि आज इथं जवळपास 35 लोकांना बाहेरच्या रोजगार मिळालेला आहे. मग इथून जवळच 25 किलोमीटर वणी म्हणून गाव आहे, तिथं चांगला स्कोप आहे दुधाले. म्हणजे आम्ही कोऱ्या दुधाचं जे उत्पादन करतो, म्हणजे ज्याच्यात पाणीसुद्धा टाकत नाही आणि डायरेक्ट विकतो त्यांना. आज आम्ही 55 रुपये लिटर त्यांना ठोक देतो, चिल्लर आम्ही 60 रुपये विकतो, आणि ते 70 रुपये मार्केटिंग करतात तिथं. आणि तिथं अक्षरशः लाईन लागते, आणि त्यांचं फीडबॅक आम्हाला येते की बा तुमचं दूध इतकं सुंदर आहे की आम्ही जर 1 किलो दूध विकत घेतलं तर आमच्या घरी 2 किलो दूध तयार होतं. महागलं तरी ठीक आहे, पण महाग नाही. दूध चांगला आहे ना, महाग नाही, कारण याच्यामध्ये घी सुद्धा निघते, साय वगैरे निघते ना. कम से कम 2 लिटर मध्ये तुम्हाला एक छटाक जरी म्हटलं तरी घी निघते. खूप चांगलं दूध आहे. त्याच्यामुळे पैसे गेले तर चालतं, पैसा गेला चालते, पण त्याच्यामध्ये वसूल होते ना सर. समजा 10च्या मध्ये वेळ लागते तर इथं 2च्या याच्यामध्ये होऊन जातो ना. आता तर रेग्युलर कधी कधी तर भेटत नाही, लाईन मध्ये लागावं लागते 1-1 घंटा. मग काय तर 1 लिटर दही आहे, 1 पॉट दूध आहे. बरोबर. क्लिनिक काढलं, दवाखाना काढला, ऑपरेशन थिएटर बांधले. पण ती एक तात्कालिक गरज असते. म्हणजे 1% माणसाला आपण गोळी खा, पाणी पी, 99.99 त्याचा वेळ तसाच असतो. तर त्यांच्या हातांना बोलकं करा असं बाबा म्हणायचे. मेक देअर हँड्स इलोक्वंट. इथे तो 4-5 विषय शिकतो स्वयंस्फूर्तीने, स्वयंप्रज्ञेने शिकतो. सायकल रिपेरी असेल, एका ह्याच्यात फेल झालं तर दुसऱ्याच्यात त्याला पकडता आलं पाहिजे. आनंदवनातल्या माणसाला भेटलात, बोललात की तुम्हाला थरारक चित्रपट डोळ्यासमोरून गेल्याचा अनुभव येतो. डोंगरा एवढं दुःख उराशी बाळगून कुष्ठरोगानं कुरूप झालेले चेहरे, बोटं झडलेले हात जगातल्या सर्वात सुंदर कलाकृतींचे शिल्पकार आहेत. मला जवळजवळ इथं 35 ते 36 वर्ष झाले. आणि सुरुवातीला मी आलो त्यावेळेस इथं एक बगीचा होता संधिनिकेतनमध्ये, तिथं गुरं हाकलत होतो. गुरांचं काम दिलं होतं. त्याच्यावरून डॉक्टर विकास आमटे मला नेहमी पाहायचे, आणि त्यांना कसं काय वाटलं कोणाला माहीत, तर मला बोलवून सांगितलं की आपण ग्रीटिंग सेक्शन हे करायचं आहे. मी म्हटलं भाऊ मला तर काहीच त्याच्यातलं कळत नाही, पण त्यांनी मला जे हे दिलं, प्रेरणा दिली, त्याच्यावरून मी सुरू केलं हे काम. आणि सुरुवातीला मी झाडाची पानं, फुलं याच्यापासून काहीतरी करायचं, ते काही चुकायचं. मग दिवसभरचं काम मी विकास भाऊंना दाखवायचं. त्याच्यावरून मग त्यांनी सुधारणा वगैरे केली थोडी, की मुंबई पुण्याला खूप बाहेर देशातसुद्धा गेली. गेल्या वेळेस मी दिवाळीच्या पिरियडला 70,000 ते 72,000 कार्ड इथून विकल्या गेली. काही मोठमोठ्या कंपन्या असतात, तेही घेऊन जातात. त्याची किंमत 20 रुपयापासून सुरू आहे, 20 रुपये, 30 रुपये, 40 रुपये इथपर्यंत. मगाच्यापासून मी प्रयत्न करतोय कमलाजी जितक्या वेगानं आणि जितक्या सहजतेनं हे काम करत आहेत तसं काम करायचं.
पण हे काही केलं जमत नाही आहे. आणि त्याच्यामुळंच आपल्या सगळ्या धडधाकट माणसांना जे जमत नाही त्या गोष्टी इथं भन्नाट पद्धतीनं केल्या जातात. म्हणजे उदाहरण सांगायचं तर हे भाताचं तणस आहे आणि हे केळीचा बुंदा आहे, त्याचं पान बनवलेलं आहे. या केळीच्या बुंद्याच्या पानावरती ही भाताची तणस अशा पद्धतीनं सरळ करून ही लावली जाते आणि याच्या ग्रीटिंग्ज बनवल्या जातात. आता हा झाला एक भाग. हे जे आहे माझ्या हातात हे एक्सरे प्लेट आहे. म्हणजे आपण जे एक्सरे बघतो ना आपल्या शरीराचे काही हातबीत मोडल्यानंतर एक्सरे काढले जातात, ते एक्सरे प्लेटची ही फाईल केलेली आहे तयार. म्हणजे बघितलं तर ही जी नळी आहे ही सलाईनची नळी आहे. या सलाईनच्या नळ्यांची आकृत्या बनवलेल्या आहेत आणि हे गांधीजीसुद्धा या सलाईनच्या नळीचेच आहेत. आणि ही अशी एक सुंदर फाईल तयार केली आहे ज्याच्यामध्ये तुम्ही काहीही उपयोगी गोष्टी ठेवू शकता. ही एक फाईल झाली. आता हे जे आहे हे आनंदवनचं कॅलेंडर आहे. याच्यावरती लिहिलं आहे कॉन्फिडन्स मस्ट रेस्ट इन युअर रिस्ट. तुमच्या मनगटात तुमचं बळ आहे, तुमचा आत्मविश्वास आहे, तो तुम्ही ओळखा आणि त्याप्रमाणे काम करा. हे आतलं सुंदर कॅलेंडर हे सुद्धा या एक्सरे प्लेटचं आहे. हे असं एक भन्नाट जग आहे की ज्या जगामध्ये कुठलीही गोष्ट वाया जात नाही. आनंदवनाच्या आसपासचा आनंदवनातला केर कचरा सुद्धा ही लोक वाया जाऊ देत नाहीत. त्याचंही ही लोक सोनं करतात. इथं सर्वात धक्कादायक माणूस आहे तो हा गोविंद खोडके. पठ्ठ्याला बोट नाहीयेत, पण याची काष्ठशिल्प बघितली की स्तुती करायला शब्द अपुरे पडतात. चंद्रमणी माझे गुरु होते तर ते खूप फार याच्यामध्ये त्याची आवड होती. म्हणजे टेबल यामध्ये ते काम करत होते. त्यांच्यासोबत मला भाऊने कामाला दिलं तर त्यांच्यासोबत मी त्यांची सेवा करत सगळे काम करावं लागलं. केल्यानंतर मग चंद्रमणी वाढले. मग मी हे काम मीच ठेवलं. वन पीसमध्ये खोळ काढलं, कुलप तयार केलं ते एक वन पीसमध्ये. आणि हे आधी मांडव म्हणून केलं. आणि हे सगळे झाडाचे एक से एक जाती तयार केल्या. सगळे झाडांची नावं, थोडासा अभ्यास आहे त्या जंगली झाडाच्या. आणि हे विकत का नाही तुम्ही? विकायला नाही जमत. विकतो म्हणालं तर एका दिवसामध्ये पुरेसे होऊन जातो. आणि मग पाहुणे लोकांना बघायला काय मिळणार नाही. सगळे पाहुणे लोक बघून खुश होतो. मी इथे आल्यानंतर घरून छोटाच होतो. 14-15 वर्षाची वय होती माझी. मग इथं आल्यानंतर मग आता लग्न करावं असं बाबांच्या संस्थेमध्ये बरेचसे लोक लग्न करत होते. मग आपलं पण आता हे बाई आपल्याला मिळाली म्हणजे कसं, मीला विचारलं तू माझ्याशी लग्न करते का, तर मग ही बघू म्हणाल. मग हिनं आपल्या भावांना बोलावलं घरून. मग यांचे भाऊ आले. मग आमचे हो म्हणे द्यायला तयार आहे मी, आम्ही तुम्हाला मुलगी द्यायला तयार आहे म्हणे मला बघून. मग हिच्याशी लग्न करून टाकले. ही तळोदीची आहे, ही तेल्याची मुलगी आहे आणि मी धनगर आहे. MBA कॉलेजमध्ये काय दगडमाती शिकवतात मला माहिती नाही, पण खरं तर प्रॅक्टिकल मॅनेजमेंटचं कॉलेज म्हणजे आनंदवन आहे. आणि त्याची मॅनेजमेंट बाबांनी केव्हाच शिकवून ठेवलेली आहे. छोट्या छोट्या दुःखांचा, संकटांचा महामेरू करणाऱ्यांच्या डोळ्यात शकुंतलाचं काम अंजन घालतं. त्याचं झालं असं की 15 वर्षापूर्वी म्हणजे बरोबर 20 वर्षाची असताना शकुंतला इथं आली. तिचं गाव वर्धा जिल्ह्यातलं लाठी नावाचं गाव आहे तिचं. ती सेरेब्रल पाल्सी रोगानं ग्रस्त होती. तिची आई तिला इथं घेऊन आली आणि तिनं बाबा आमटेंना सांगितलं की बाबा ही काहीच करू शकत नाही, आता हिचं मी काय करू. तर बाबा तिला म्हणाले की तू तिला इथंच सोडून जा, ती सगळं काही करेल. आईचं मन होतं, तिला शकुंतलाला एकटं सोडून जाणं बरोबर वाटत नव्हतं.
पण बाबांनी तिला निग्रहानं दूर जायला सांगितलं. तू दूर गेल्याशिवाय शकुंतला स्वतःच्या पायावर उभी राहणार नाही असं त्यांचं म्हणणं होतं. झालंही तसंच. पहिल्या काही दिवसांमध्ये शकुंतलाला मदत करण्यासाठी इथले सगळेच लोक हजर होते, तत्पर होते. हळूहळू शकुंतला आपल्या पायावर उभी राहिली. शकुंतलाला नीटसं चालता बोलता येत नाही, पण शकुंतला आज सगळी कामं स्वतः करते. अगदी चष्मा घालण्यापासून ते म्हणजे तिने सुईत दोरा ओवल्यानंतर कुठलं काम ती करू शकत नाही असा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही. त्यामुळं आपल्यासमोरचं दुःख किंवा संकट आपण किती मोठं करून पाहतो किंवा त्याच्याकडं आपण कशा नजरेनं पाहावं याचा प्रत्येकानं विचार करायला हवा. कुष्ठरोगातून मुक्त झाल्यानंतरही समाज स्वीकारत नाही, तेव्हा हाताला असलेलं काम हाच राम मानला जातो. आणि मी गाज, बँडेज, पॉलिस्टर, आपल्या लागणाऱ्या दवाखान्याला बँडेज पूर्ण, पॉलिस्टर, नॅपकिन, जे काही चादर वगैरे आपण सगळं तयार करतो. मी 15 वर्ष इथं लेबर म्हणून काम केलं, वर्किंग. आता सगळं 28 पॉवरलूम आहे आपल्याकडे. याचं आपल्याला 28 पॉवरलूमचा मेंटेनन्स, सगळं जॉबरी काम सगळं मी स्वतः बघतो. आपण मुंबई, पुणे, नाशिक असे मोठमोठे स्टॉल लागतात आपले. तिथे पण आपला इतकी आनंदवनाच्या कपड्याला माग आहे की भरपूर त्या लोकांना प्रतिसाद मिळतो. समाजात एक लेपर म्हणून आपण कुटुंबात राहतो एकटं, तर एकट्याला दुःख होत नव्हतं, ते पूर्ण परिवाराला पूर्व दुःख व्हायचं. आपलाच व्यक्ती आपल्याला परका समजायचं. पण इथं आल्यानंतर असं वाटते की आम्ही एक समाजासाठी एक वेगळी ताकद निर्माण करत आहोत. हा एक माणसाला एक मोठा समाधान वाटतोय. मी 92मध्ये आली आणि इथेच राहायला लागली. आणि मी इथंच माझ्या आईबाबांनी येऊन मला इथं मुलगा पाहुणेच माझ्यासारखाच कुष्ठरुग्ण, त्यांच्याशी माझं लग्न करून दिलं. मला एक मुलगी आहे, 21 वर्षाची मुलगी आहे आणि ती पुण्यामध्ये नर्सिंग करते. अच्छा, मी हे काम कधीपासून करते? मी हे काम इथं आली तेव्हापासूनच करते. 92 पासून? हो. किती विणून होतं हे सत्र? दिवसामध्ये 3 फूट, 3.25, 2.5 असं होतं. म्हणजे असं काही नेमलेलं नाही आहे. आणि दिवसभराचा तुमचा कार्यक्रम कसा असतो? कसं असतं सकाळी? म्हणजे सकाळी आम्ही 7:30चा टाईम आहे, तर आम्ही 8 वाजेपर्यंत येतो आणि 8ला आलो की मग 11ला जेवायला जातो आणि मग 2:30ला परत येतो आणि मग 5:30ला सुट्टी होतो. किती पैसे मिळतात? खर्च किती? आता खर्च म्हणजे आम्ही आमचे पैसे पाहूनच खर्च करतोय. 500 मिळते तर आम्ही 400 खर्च करतोय, 100 बचत करतो, असं करतो. मग इथं काही खर्च आहे का? हो आहे ना. आवडीचं खायला जेवणात सगळं मिळतं, पण आवडीचं नाही मिळत ना. रोज रोज जे मेसमध्ये असेल तेच खावं लागतं, पण आम्ही आवडीसाठी मग काही ना काही करतो. तू कहे तो मैं बता दूं तेरे दिल में बात क्या है. तू कहे तो मैं बता दूं तेरी जुल्फ पे सवारूं तेरी मांग फिर सजा दूं. त्याकडून टाटा ट्रस्टने आम्हाला 2 गाड्या दिल्या. बाबांची एक जुनी गाडी होती, अशा 3 गाड्या आमच्याकडे होत्या. एका गाडीमध्ये साऊंड सिस्टीम आम्ही ठेवत होतो, 2 गाड्यामध्ये, एका गाडीमध्ये मुली, एका गाडीमध्ये मुलं, असे झालं आम्ही साधारणतः 140 लोक आम्ही जवळपास सगळीकडे फिरत होतो. आणि ठिकठिकाणी आमचे जे आनंदवन मित्र होते ते प्रयोग घेत होते त्या ठिकाणी. नाही म्हणलं तरी जवळपास
14 वर्षामध्ये आम्हाला जवळपास 5 करोड रुपये या कामाकरता मिळाले. विकास आमटेंमुळं आनंदवन हायटेक झालं तरी समस्या संपल्या नाहीत. त्या वेगवेगळे चेहरे घेऊन समोर येतातच आणि नवी पिढी त्यावर नव्यानं उपचार करते. आता मुली आणि महिलांच्या मासिक पाळीचाच प्रश्न बघा. अशा प्रकारच्या 350 महिला आम्हाला आढळल्या की ज्या आत्ता, आणि सुदृढ पण, की ज्या पाळी येते ज्यांची, आणि त्या 350 बायकांशीही आमची टीम बोलली. आणि तेव्हा ते जे सर्वे फॉर्म आम्ही तयार केला होता गुणच्या मदतीने, त्या फॉर्ममधनं आम्हाला लक्षात आलं की त्यात एकही फॉर्म असा नव्हता की जो सांगेल की, ज्या बाईनी सांगितलं होतं की हो मला 100% या विषयाची माहिती होती, म्हणजे माझी जेव्हा पाळी पहिली सुरू झाली तेव्हा मला हा विषय पूर्ण माहिती होता, असं सांगणारा एकही फॉर्म त्याच्यात नव्हता. दुसरं असं होतं की प्रत्येकीच्या अपंगत्वाप्रमाणे तिला येणारा प्रॉब्लेम वेगळा होता या दिवसांमध्ये हे दिवस हँडल करण्यासाठी. म्हणून मग एक असं सेंटर इथे आम्ही करतोय की ज्याच्यामध्ये ऑडिओ व्हिज्युअल आणि असे अनेक माध्यमं वापरून तुम्ही तिथे माहिती डिस्प्ले केलेली असेल, आणि अशिक्षित जरी तुम्ही असाल तरी तुम्हाला नुसतं पाहिल्यावर समजेल की हा विषय काय आहे. हां, प्रॉडक्टवरही आमचं काम सुरू आहे की असं आताही काही बनवल्यात आम्ही गोष्टी की ज्या ते कापड जागचं हलणार नाही. मेन प्रॉब्लेम तोच आहे, कारण कापड जागचं हलण्याची जी भीती असते किंवा कापडाचं ॲब्झॉर्प्शन कमी असतं, त्यामुळे बऱ्याच वेळा बायका नाही म्हणतात. मग अशा कापडावर अनेक प्रयोग सुरू आहेत आमचे की असं काय आपण कापडाबरोबर वापरू शकतो की ज्यांनी त्याचं शोषून घेण्याची हे वाढेल. असे प्रयोग चाललेत आता. बाहेरच्या जगामध्ये कदाचित जर मी एक छोटासा जॉब घेतला असता तर मला त्या पर्टिक्युलर ढाच्यातच काम करावं लागलं असतं. इथे माझा दिवस तसा नाही आहे. माझा दिवस खूप रंगीत आहे, कलरफुल आहे. मी सकाळी उठून कुठल्या तरी शाळेत काम करते, दुपारी मी वाटलं तर थोडंसं हेल्थमध्ये काम करते, संध्याकाळी उठून मी अपंगांच्या कर्मशाळेसोबत काम करते. त्याच्यामुळे आज माझ्याकडे जो कॅनव्हास आहे तो इतका मोठा आहे की कदाचित तो कॅनव्हास मला दुसरीकडे कुठे मिळाला नसता. माणसं मंगळावर गेली, मोबाईल हातात आला, इंटरनेटनं जग जवळ आलं, पण कुष्ठरोग्यांबाबतची मानसिकता तशीच आहे. आजही कुष्ठरुग्णांना सख्खे आई बाप, भाऊ बहीण, बायको मुलं घरात थारा देत नाही. लीस्ट इन्फेक्शन डिझीज आहे. आपला कॉमन कोल्डपेक्षाही कमी इन्फेक्शस आहे. TB इज हायली इन्फेक्शस, चिकन पॉक्स इज हायली इन्फेक्शस, आणि हे लीस्ट इन्फेक्शस आहे. त्या काळात ट्रीटमेंट नव्हतं. आता वी हॅव व्हेरी इफेक्टिव्ह ट्रीटमेंट. मल्टीड्रग म्हणतो त्याला, बहुविध औषधोपचार. जर 5च्या वर चट्टे असले, फिक्क्या रंगाचा चट्टा येतो, त्या चट्ट्यावर स्पर्श ज्ञान राहत नाही. पिनप्रिक, हॉट अँड कोल्ड असे जर चट्टे जर 5च्या वर असले तर त्याला MB म्हणतात, मल्टीबॅसिलरी, आणि त्याला 1 वर्ष ट्रीटमेंट आहे. आणि असे चट्टे 5च्या खाली असले त्याला पॉसिबॅसिलरी म्हणतात, त्याला फक्त 6 महिने ट्रीटमेंट आहे. 1 वर्ष आणि 6 महिने. हे एकमेव बिमारी अशी आहे विच इज 101% क्युरेबल. तरीही घरी लेप्रसी पेशंट असलं तर मुलं मुलींचे लग्न होत नाही. आता आनंदवनाकडं कुणी सहानुभूतीनं पाहण्याची हिंमतही करणार नाही, कारण इथले हात घेताना नव्हे तर देताना पाहायला मिळतात. स्वाभिमान ही आनंदवनाची ताकद आहे आणि त्याचा अभिमान प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आहे. बाबांनी जाण्यापूर्वी आरती प्रभूंच्या या 4 ओळी लावायला सांगितल्या होत्या. अखेरच्या वळणावर यावा मंद सुगंधी असा फुलोरा, थकले पाऊल सहज उठावे आणि सरावा प्रवास सारा. हेच तत्वज्ञान घेऊन बाबा आयुष्यभर जगले नव्हे झिजले. आता आनंदवनचा हा धावता आढावा आपण इथंच संपवतोय. पण आनंदवन हा कुठल्या एका पुस्तकात, एखाद्या ग्रंथात किंवा एखाद्या फिल्ममध्ये सामावणारा किंवा मावणारा विषयच नाही आहे. आनंदवन हा अनुभवण्याचा विषय आहे. आनंदवन हा जगण्याचा विषय आहे. त्यामुळं तुम्ही आम्ही एकदा या आनंदवनात आलं पाहिजे. लाखो हजारो लोकांच्या फुललेल्या आयुष्यांच्या कहाण्या एकदा उघड्या डोळ्यांनी पाहिल्या पाहिजेत आणि असं झिजत राहण्याची प्रेरणाही घेतली पाहिजे. कॅमेरामन अतुल हिरडेसह अभिजित करंडे, ABP माझा, आनंदवन.